नमस्कार मित्रांनो, आम्ही काल आलो बद्रीनाथ येथे आणि रात्रीच दर्शन घेतलं, त्याच्यामुळे मंदिराचा फोटोशूट घेऊ शकलो नाही. परंतु आता सकाळी आम्ही निघालो माना गावाकडे. तर तुम्हाला भारतातील सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यात पहिलं गाव आज आम्ही दाखवणार आहोत. चला मंडळी, मग माना गावाकडे. मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही पाहताय द्रौपदीला स्वर्ग सुखकर व्हावं म्हणून भीमाने या नदीवर ही भीमशिला ठेवली होती आणि याच मार्गाने 5 पांडव स्वर्गारोहणासाठी निघाले होते. तर तेव्हापासून नाव याचं पडलं भीमशिला. नमस्कार मित्रांनो, मी श्याम चितळे आणि आज आपण पोहोचलो आहोत भारताच्या शेवटच्या गावात. आज त्याला भारताचं पहिलं गाव म्हणतात, म्हणजेच उत्तराखंडमधील सुंदर आणि ऐतिहासिक माना गावामध्ये. मित्रांनो, या माना गावाला भारताचं शेवटचं आणि पहिलं गाव का म्हटलं जातं? कारण यानंतर थेट भारत तिबेट सीमा सुरू होते. या गावाचा इतिहास हजारो वर्षापूर्वीचा मानला जातो. तर हजारो वर्षापूर्वीचा का? तर मित्रांनो, असं सांगितलं जातं की महाभारतातील पांडव स्वर्गारोहणासाठी याच मार्गाने पुढे गेले होते. मित्रांनो, माना गावातील मुख्य लोक हे भोटिया समाजाचे आहेत. पूर्वी हे लोक भारत आणि तिबेटमधील व्यापारासाठी ओळखले जायचे. आजही मी येताना पाहिलं की पारंपरिक घरे आणि पोशाख आणि इथली संस्कृती आपणास पाहायला मिळते. हिमालय, अलकनंदा नदीचा आवाज आणि पौराणिक इतिहास या माना गावाच्या याच्यामध्ये साक्ष देतो. यामुळे माना गाव प्रत्येक प्रवाशासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण एक भेट जरूर या. जर तुम्हालाही भारताच्या शेवटच्या आणि पहिल्या गावाला भेट द्यायची असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, अशाच ऐतिहासिक प्रवासासाठी माझ्या या पेजला फॉलो जरूर करा. धन्यवाद. स्वर्गारोहणाचा हा मार्ग आहे. याच ठिकाणावरून 5 पांडवांनी स्वर्गारोहणासाठी मार्गक्रमण केले होते. हे आहेत सहदेव, त्याच्याच पुढे आहे द्रौपदी, त्याच्याच पुढे आहे नकुल, त्याच्याच पुढे आहे धनुर्धानी अर्जुन, त्याच्याच पुढे आहे पराक्रमी भीम, सर्वात पुढे होता धर्मराज युधिष्ठिर. असे 5 पांडव याच मार्गाने स्वर्गारोहणासाठी गेले होते. तर मित्रांनो, आम्ही भारतातील सर्वात पहिल्या आणि सर्वात शेवटच्या गावामध्ये चहा पिला, माना. माझ्या मागे तुम्ही पाहताय भारतातील सर्वात पहिले दुकान. तर मित्रांनो, असं आहे माना गाव. तुम्हाला कसं वाटलं कमेंट जरूर करा.